संजय आवटे सर, प्रख्यात लेखक, संपादक, वक्ते संजय आवटे सर, त्यांचा परिचय मी थोडक्यात करून देत आहे. सध्या ते पुणे लोकमतचे संपादक म्हणून काम करत आहेत. देशातील सर्वात मोठ्या भास्कर अशा समूहाच्या दिव्य मराठी राज्याचे प्रमुख संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. त्याचबरोबर साम टीव्हीचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. लोकसत्ता, सकाळ, कृष्णवेल, पुढारी आदी दैनिकांमध्ये त्यांनी समूह संपादक म्हणून काम पाहिले. त्यांचे शिक्षण BSc ॲग्रिकल्चरल सायन्स झाले असून त्यांनी 6 पदव्या मिळवल्या आहेत. संजय आवटे सरांनी आतापर्यंत 15 पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यामध्ये गेम ऑफ थ्रोन्स मराठी पटकथा, त्याचबरोबर आम्ही भारताचे लोक या पुस्तकांचा त्यामध्ये समावेश आहे. आवटे सरांना आतापर्यंत 14 पुरस्कार मिळाले असून त्यामध्ये CD देशमुख संपादक पुरस्कार, आचार्य अत्रे संपादक पुरस्कार, राज्यस्तरीय श्रम प्रतिष्ठा पुरस्कार, महात्मा फुले संपादक पुरस्कार, चव्हाण प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार, महात्मा फुले समता पुरस्कार आदीचा समावेश त्यामध्ये आहे. आवटे सरांनी विविध संमेलनामध्ये अध्यक्ष, उद्घाटक, व्याख्याते म्हणून त्यांनी सहभाग घेतला आहे. प्रसिद्ध वक्ते, लेखक, संपादक संजय आवटे यांचे नाव घेतले की एक वेगळीच उर्मी मनात दाटून येते. शब्दांची ताकद, विचारांची खोली आणि वाणीची माधुर्यता या तिन्हीचा सुरेल मिळाप म्हणजे आवटे सर. ते बोलतात तेव्हा फक्त शब्द ऐकू येत नाहीत, ते विचार बनून मनात उतरतात. ते लिहितात तेव्हा अक्षर फक्त वाचली जात नाहीत, तर ती जाणीव घडवतात. मग चला तर अशा विचारांच्या प्रवाहात वाहत जाऊया. ऐकूया संजय आवटे सरांचं प्रभावी विचार प्रवर्तक व्याख्यान, पुरोगामी महाराष्ट्र आणि अजितदादा पवार. तयार राहा, कारण हे व्याख्यान नाही तर विचारांचा हलवून देणारा अनुभव आहे. धन्यवाद. पुणेसारख्या एका छोट्या गावामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक एका व्याख्यान मालेसाठी येतात, हे अत्यंत आश्वासक चित्र आहे. आणि मला त्याहून अधिक आनंद याचा आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं महिला आहेत. म्हणजे यांनी सांगितलं की महिलांनी जरा पुढे, महिलांची ही लक्षणीय संख्या फार महत्वाची आहे. आणि मी नेहमी सांगत असतो, आबा मागच्या निवडणुकीमध्ये सगळा गोंधळ यांनीच घातला. महाराष्ट्रात पण घातला, बिहारमध्ये पण घातला. मी त्यांना सांगत असतो की गोंधळ घातला, पण आता गोंधळ निस्तरायचा पण तुम्हालाच आहे. त्यामुळे महिला मोठ्या संख्येने असणार. आणि मी म्हटल्याप्रमाणे एवढ्या मोठ्या संख्येने सगळे श्रोते आहेत. खरं म्हणजे दुसरं वर्ष आहे या व्याख्यानमालेचं. आणि मला फार आनंद आहे की एका मंत्र्यांच्या नावानं एक प्रतिष्ठान स्थापन होतं आणि ते प्रतिष्ठान या प्रकारची व्याख्यानमाला आयोजित करतं. हे खूप महत्वाचं आणि आश्वासक असं पाऊल आहे. त्यामुळे सगळ्या आयोजकांचे मी सुरुवातीला मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि मला कळत नव्हतं की मगापासून मी बघतोय लेखक, संपादक, पत्रकार, संगीतकार, गीतकार, गायक, कलावंत अशी फौजच आहे. आमचे सगळे महाराज बघा इकडे, तबला वादक आणि काय अशी सगळी. मला अलीकडे शंकाच आहे बरं का बा, की पुणे हे विद्येचं बाहेरघर आहे असं म्हटलं जातं, पण बहुतेक विद्या सासरी लोणंदला आलेली आहे. एवढे सगळे कलावंत, एवढे सगळे मंडळी इथं आहेत, याचा मला फार आनंद आहे. आणि आजच्या व्याख्यानमालेमध्ये मला असं वाटलं की अजितदादांच्या संदर्भात मी बोलणार आहेच. आणि त्याचबरोबर एकूण पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा आणि आज आपण कुठे आहोत, कारण आपला वारसा फार मोठा आहे. मग आरसा असा काय, हा पण विचार करावा लागणार आहे. अशा वेळी आपल्याला बोलायचं आहे. पण आबा, मला नेहमी आश्चर्य असं वाटतं की तुम्ही आता मंत्री झालेलेच आहात, पण तुमची 4थी टर्म आहे बरोबर. मला कायम असा प्रश्न पडतो की आबा हे महाराष्ट्रातल्या फार अपवादात्मक अशा आमदारांपैकी एक आहेत की ज्यांच्या मतदारसंघामध्ये एवढं वैविध्य आहे, एवढं वैविध्य कुठेही नसेल. अतिवृष्टी आहे, अनावृष्टी आहे, अत्यंत आधुनिकता आहे आणि एकदम दुर्गमता पण आहे. मला असं वाटतं की हे भारताचं वैशिष्ट्य आहे. आणि खरं सांगू का, समोर एवढ्या मोठ्या संख्येनं महिला असणं, विचारपीठावर महिला असणं आणि त्याच्यामध्ये आमचे गणीबाई जुसूक कच्ची पण असणं, हा भारत आहे. संजय आवटेंच्या शेजारी गणीबाई आहे, हे फार चांगली गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की भारताचं हे वैशिष्ट्य आपण सांभाळलं पाहिजे. भारत इथपर्यंत जो आलाय त्यामुळे गणीबाई इथे बसू शकलेले आहेत. भारत इथपर्यंत जो आलाय त्यामुळे मधुमती आज नगराध्यक्ष झालेले आहेत. हा भारत आपल्याला सांभाळायचा आहे.
जपायचा आहे, लक्षात ठेवायचा आणि पुढे घेऊन जायचं. खरं म्हणजे अजितदादा गेल्यापासून या क्षणापर्यंत मी काल सुमित्रा बहिणीला सांगत होतो की म्हणजे दादा गेले हे मला अजूनही पटत नाही. अक्षरशः मला असं वाटतं की नाही दादा तरी फोन करतील, संजय राव ते आपली भेट नाही, बरेच दिवस झाले माझ्यावर काही टीका केली नाही. मला कमाल अशी वाटायची की अजित दादांवर मी जेवढा हल्ला चढवला तेवढा मी फार कमी लोकांवर चढवला. मी अनेक ठिकाणी हे बोललोय, पण जेवढी टीका मी अजित दादांवर केली तेवढी फार कमी लोकांवर केली असेल, कमी नेत्यांवर केली असेल. पण दादांचा फोन यायचा, संजय राव झालं की भाषण, आता या, जे बाहेर बोललात ते जरा मला येऊन सांगा. मी त्यांना म्हटलं तुम्ही एवढी टीका तुमच्यावर करतो म्हणे. नाही संजयराव, लोकशाहीमध्ये हे स्पेस असते, लोकशाहीमध्ये अवकाश असला पाहिजे आणि याला लोकशाही असं म्हणतात. मी त्यांना सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1949 संसदेमधलं गाजलेलं भाषण आहे. संविधान सभेमध्ये बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लागेल, पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मानता यावा यासाठी जीवाची बाजी लागेल. माऊली तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. बाबासाहेब म्हणतायत, बाबासाहेबांनी जेव्हा मूक नायक सुरू केलं 1920 मध्ये, तेव्हा शिरोभागी तुकारामांचा भंग आहे. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवत आहे. ही परंपरा आहे आपली. आणि म्हणून अजित दादा जर आज असते कार्यक्रमाला आणि मी असा उशिरा आलो असतो, दादा म्हटल्याचं संजय राव ते बाकी तुमचं संपादक असाल तुम्ही, वेळा वाढायच्या, पण आबा त्याच तालमीतले. बरोबर मी त्यांना म्हटलं बरं माणूस कसा बघा, म्हणजे हा मला कळत नाही की हे नक्की कुठले आमदार आहेत, म्हणजे अमेरिकेत किंवा युरोपात सुद्धा असं लोक विचार करत नाही. म्हणजे तुम्ही 7:30 ला आलात का? 7:36 ला आलो म्हटलं. ते गावात गेलो होतो. वेळांच्या बद्दल दादा म्हणजे यू कॅन इमॅजिन, आमचा लोकमत कार्यक्रम होता आणि 2-3 कार्यक्रमांना मी फोन करायचो, पण दादा काही येत नव्हतं. म्हणून दादा यावेळी जर नाही तुम्ही आलात ना म्हटलं कार्यक्रमाला आमच्या, मी आहे आणि तुम्ही आहे, पण नाहीतरी तुम्ही आहेच आणि मी आहेच म्हणे, मी काही केलं तर तुम्ही सुरूच असतं. म्हटलं नाही, मला तुम्ही माझ्या कार्यक्रमाला पाहिजे. मग म्हणजे किती वाजता तुम्ही सांगा, म्हणजे 8 वाजता म्हटलं. दादा 8 वाजता कार्यक्रमाची वेळ आहे. मी त्यांना गमतीने म्हणायचो, तुम्हाला ते पहाटे पहाटे सगळ्या गोष्टी करायची सवय लागलेली आहे. शपथ पण पहाटे घेतली. संजयराव पहाटे नाही 8 वाजता, पण आमची पहाट 8 वाजता होते, पण 10 वाजता आहे. माझी गंमत अशी की मी राहतो पुणे मुंबई एक्सप्रेस वेला, लोढा तिकडे राहतो आणि कार्यक्रम JW मॅरिएटला, सेनापती बापट रोड. कार्यक्रमाला मी म्हटलं तर चला निघालो. मी माझ्या सहकाराला घेतलं सोबत आणि कारमध्ये बसून निघालो आणि ट्रॅफिक इतकं भयंकर जाम, तुम्हाला माहिती आहे विद्यापीठ चौकामध्ये सगळा तो भयंकर ट्रॅफिक जाम. 9:30 पावणे 10 झाले होते. मी दादांच्या PS ला फोन केला, पण दादांचे सगळे PS आमचे ऍग्रिकल्चरचे ज्युनियर सिनियर आपले विकास पाटलांना फोन केला. म्हटलं विकास एक काम कर, दादांना सांगा की जरा उशीर. दादा निघाले म्हटलं. मला काही कळलं ना. शेवटी मी अक्षरशः माझ्या त्या मॅरिएट मध्ये उभे असणाऱ्या सहकाराला फोन केला, म्हटलं बाईकवर ये. तो बाईकवर आला. मी मधला रस्ता पूर्ण धावत पलीकडे गेलो, बाईकवर बसलो आणि JW मॅरिएटला पोहोचलो. मी 9:50 ला 9:55 ला दादा आले. काय वेळा पाळणं. आज खरं म्हणजे मी अगदी वेळेत पोहोचू शकलो असतो काय. मी बसलो बागे वाचत आणि ते GPS लोकेशन गडबड करून टाकते. म्हणजे अलीकडे काय GPS चा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण टाकतो भारत आणि लोकेशन भरतीकडेच जात. आयडिया ऑफ इंडिया काय आहे हे काही कळत नाही, कारण GPS गणलेले भारतातच. अशा वेळी मी म्हटल्याप्रमाणे की अजित दादा मला महत्वाचे का वाटतं. मला अनेक जण विचारतात की तुम्ही म्हणजे एवढं दादांबद्दल बोलताय. म्हणजे एक तर पहिली गोष्ट अशी की मला मनापासून दुःख झालं आणि अजित दादांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा हे माहिती नाही की अजित दादा जाणं हे महाराष्ट्राचं किती मोठं नुकसान आहे. ते आज कळणार नाही बरं का, ते आज कळणार नाही, काही वर्षांनी. मी परवा एका भाषणामध्ये म्हटलं होतं की बाप गेल्यानंतर पोरांना काहीच कळत नाही. 13व्याला पोरगच उभं असतं सगळ्यांचं स्वागत करत. वर्षभरानं कळतं की आपण बाप गमावला म्हणजे काय गमावलंय. अजित दादांसारखा नेता, मी हे नेहमी लिहिलेलं आहे, नेहमी सांगितलेलं आहे की यशवंतराव चव्हाणांच्या नंतरचा, यशवंतराव चव्हाणांच्या स्कूलचा शेवटचा विद्यार्थी म्हणजे अजित पवार.
पुरोगामी स्कूल आहे महाराष्ट्राचं, यशवंतराव चव्हाणांचं स्कूल आहे. त्या यशवंतराव चव्हाण स्कूलचा शेवटचा विद्यार्थी अलीकडे काय झालं माहितीये का, नेता तयार करायचा असेल ना तर सोशल मीडिया, इमेज मेकिंग, सर्वे, लोक येतात नेत्याला सांगतात तुम्ही जरा सोशल मीडिया जरा बघा, जरा सर्वे वगैरे, तुला कोणी विचारत नाही. आणि हे कोणा सांगतात की त्यांना आमदार मी केला, अरे तुला गावात कोणी विचारत नाही, घरात तुला ऐकत नाही कोणी, आणि मी याला आमदार केलं. एकूण सोशल मीडिया इमेज मेकिंगचा जमाना आलेला आहे. त्यामुळे नेते आता आकाशातनं टपकतात. मातीत नेते उगवणं हे आता बंद झालंय. मातीत उगवलेला शेवटचा नेता म्हणजे आमचे अजित. ते ऑर्गॅनिक नेते होते, सेंद्रिय नेते होते, त्यांच्यामध्ये माणसांचे सगळे गुण होते आणि माणसांचे सगळे दोष पण होते. पण ते माणसांचे नेते होते हे सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणून सगळे नेते आताचे सगळ्या तरुणांना पण मी सांगतो, सागर शेळके एक लक्षात घ्या, मुळामध्ये या प्रकारचा नेता महाराष्ट्रामध्ये जन्मला, त्याने ज्या प्रकारे काम केलं, ज्या प्रकारे भूमिका घेतली. दादाने मला सांगितलं होतं, दादा म्हणे आवडे साहेब तुम्ही मला काही बोला, मी तिकडे गेलो, तुम्हाला त्रास झाला मला माहिती आहे, पण तुम्हाला मी एक सांगतो, की कुठेही असेल फुले शाहू आंबेडकरी विचारांची नाळ कधी सुटू देणार नाही. ते कायम सांगत आलोय, अजित पवार हा लढणारा नेता होता, अजित पवार हा लढणारा नेता होता. एवढं सोपं नाही. या सगळ्या व्हॅक्यूम मध्ये, या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारे उभं राहणं ठामपणे आणि ठोसपणे, फुले शाहू आंबेडकरी विचार काय आहे हे नीटपणे सांगणं महाराष्ट्राला हे अजिबात सोपं नाही. पण अजित दादाने ती भूमिका काय आणि काय असं वाटायचं सरकारमध्ये, ते सरकारचं काही खरं नाही. आपल्या तिथे काही स्थान आहे की नाही माहिती नाही, पण दादामुळे असं वाटायचं की उद्या काही सामाजिक काम आलं, काही गडबड असेल तर दादा आहे. पुरोगामी कार्यकर्त्यांना सुद्धा, सर्वसामान्य माणसांना सुद्धा अजित दादा ही एकमेव आणि शेवटची आशा होती. हे अजितदादांचं व्यक्तिमत्व. कारण अजितदादांना पुरोगामी महाराष्ट्र काय आहे ते कळालं. अजितदादांना फुले शाहू आंबेडकर म्हणजे काय कळालं होतं. अजितदादांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय ते कळालं होतं. आणि मी तुम्हाला एक सांगतो, अलीकडच्या नेत्यांचं काही खरं नाही. मी यांच्या जवळचे नेते गुवाहाटीला जातात आणि तिकडे जाऊन काय करतात, कुठे कामाख्या सापडली यांना मला माहित नाही. लोक सिन्नरला जातात. मला कळेल ना, मी म्हटलं महाराष्ट्र जुन्नरचा की सिन्नरचा. तिथे शिवराय जन्मले, त्या जुन्नरची वाट सोडून लोक सिन्नरची वाट. मी तुम्हाला सांगतो, अजित पवार महत्वाचे मला यासाठी वाटतात, हातामध्ये एक गंडा नाही, दोरा नाही, कधीच गंडा दोरा नाही. आपल्या हिंदूवर जे करायचं करायचं. दादा म्हणे संजयराव म्हणे मला ते अंधश्रद्धा ना मग काही संबंध नाही. देव तुमचा, धर्म तुमचा, ठीक आहे, पण अंधश्रद्धा हा प्रकार म्हणा, ही किती मोठी गोष्ट आहे. एका नेत्यानं या प्रकारची भूमिका जाहीरपणे घेणं, कुठला गंड नाही, कुठला गंडा नाही, ही भूमिका घेणारी. म्हणून मला असं वाटतं ही भूमिका घेत इतका काळ राजकारण करणं ही फार अवघड गोष्ट असते. कारण त्यांना पुरोगामी महाराष्ट्र समजला तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे. आणि दुसरं, जात पात धर्माच्या पलीकडे गणिभाई अजित दादांनी जेवढ्या मुस्लिम नेत्यांना संधी दिली तेवढी कदाचितच कुठल्या पक्षाला दिली असेल. मुंबई असं कुठे असं ते मला जातीपातीची गणितच मला कळत. आपल्याकडे प्रॉब्लेम असायचे लोकांना जातीशिवाय. संजय आवटे कोण, तुला काय करायचं, कुणी का असे ना, आवटे कळल्याशिवाय लोकांना बोलताच येत नाही. आणि राजा निंबाळकर बोलताच येत नाही, करायचं काय, कुठे गेला ते बिचारे वाट बघून बघून कंटाळ येते म्हणजे. पण त्यामुळे ते म्हटलं एक चांगलं झालं, तासभर आबा माझ्याकडे बसले, छान गप्पा झाल्या. जातीपातीशिवाय लोकांना. आणि माझा प्रॉब्लेम काय होतो, माझा प्रॉब्लेम नाही, लोकांचा प्रॉब्लेम होतो की माझं नाव आहे संजय श्रीधर आवटे. ते जो जे वांछित होतेला काय कांचन दादा, समजा पाटील असतं तर किमान अंदाज बांधता येतो, देशपांडे असतं तर काय अंदाज बांधता येतो, कांबळे असतं तर काय अंदाज बांधता येतो. संजय श्रीधर आवटे जो जे वांछित होतेला. मध्यंतरी मला महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर झाला. छगन भुजबळ समता परिषदेचे अध्यक्ष त्यांनी मला फोन केला, म्हणजे आवटे साहेब आम्ही दरवर्षी एक पुरस्कार देतो, महात्मा फुले समता पुरस्कार, तुम्हाला द्यावा अशी कल्पना आहे. आपण तर मोठा पुरस्कार आहे, तुम्ही शरद पवारांना वगैरे तो पुरस्कार दिलाय, तर मला कशाला देता. नाही तुम्ही स्वीकारावा अशी माझी इच्छा. पण माझी कट आहे, सांगा. म्हटलं मी स्टेजवर येऊन जे बोलायचं ते बोलू, पुन्हा याला पुरस्कार देऊन चूक केली असं वाटतं का. छगन भुजबळ म्हटलं आता आवटे साहेब असं आहे, मी नाही म्हटलं तर तुम्ही बोलणारच आहात. मग मी शेवटी पुणेकर असल्यामुळे मी पुन्हा विचारलं पुरस्काराची रक्कम किती आहे.
ते म्हणजे 2 लाख रुपये. म्हटलं मग लगेच स्वीकारला. तो पुरस्कार मला जाहीर झाला आणि पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मला लोकांचे फोन सुरू झाले. त्या फोन मध्ये 2 वाक्य असायचे. पहिलं वाक्य, आवटे साहेब तुमचं अभिनंदन, तुम्हाला मोठा पुरस्कार मिळाला. दुसरं वाक्य, माहिती नव्हतं तुम्ही माळी आहात. महात्मा फुलेंचा माळ्यांशी काय संबंध आहे? महात्मा फुलेंचा पुरस्कार मिळाला म्हणजे मला आठवलं, आभा हा आचार्य प्र के यात्राने महात्मा फुल्यांवर एक सिनेमा केला. फार सुंदर सिनेमा. तर कधी ज्यांना शक्य आहे तो सिनेमा अगदी आवर्जून आजही तो उपलब्ध आहे बघा. त्या सिनेमाचं उद्घाटन बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते झालं आणि त्यामध्ये गाडगे बाबांनी भूमिका केली. महात्मा फुल्यांवर सिनेमा काढला आचार्य प्र के यात्रेने, त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. बाकी सगळे बेस्ट, पुरस्कार वगैरे मिळाला, पण थिएटरला काही पिक्चर चालला नाही. त्यामुळे आचार्य प्र के यात्रे हे कर्जबाजारी झाले. हे पिक्चर काही चालत नाही, कर्जबाजारी झाले. आणि पुणेकरांना कळाले की राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे, आता आचार्य प्र के यात्रेचा नागरी सन्मान केला पाहिजे. पुणेकरांनी त्यांना सांगितलं की आचार्य तुमचा नागरी सन्मान करावा अशी माझी कल्पना आहे. ते आत्रे असते तुमच्या याच परिसरातले. आत्रे म्हणाले काय सन्मान बिन्मान ठीक आहे, पण मी कर्जबाजारी झालेलो आहे. तुम्ही असं करा, सगळे पुणेकर एकत्र येऊन जरा निधी गोळा करा, अरे मला द्या माझं कर्ज, काही काळजी करू नका म्हटले. सगळ्यांनी फार भरपूर वर्गणी गोळा केलेली आहे आणि चांगली शाल आणलेली आहे. पुणेकरांची वर्गणी गोळा करण्याची मॅक्झिमम पद्धत तेवढीच, म्हणजे ते काय मकरंदाबा थोडेच आहेत की अरे. त्या भाषणामध्ये आचार्य प्र के यात्रे असं म्हणाले की महात्मा फुल्यांवर मी सिनेमा केला, सिनेमा फारच चांगला झाला, राष्ट्रपती पुरस्कार वगैरे त्या सिनेमाला मिळाला, पण सिनेमा थिएटरच काही चालला नाही. कारण काय? तर कारण हे की सिनेमा माळ्यावर काढला, त्यामुळे पुण्यातल्या ब्राह्मणांनी बघितला नाही, आणि सिनेमा ब्राह्मणांनी काढला म्हणून पुण्यातल्या माळ्यांनी बघितलं नाही. सिनेमा पडला. हे तेव्हापासून असता काय. मग मी मुद्दाम सांगत असतो, माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो की हे सांगितलं पाहिजे, विशेषतः नव्या पिढीलाही सांगितलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हा प्रेरणास्रोत आहे महाराष्ट्राचा. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुले. रायगडावरची समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी? महात्मा फुले. शिवरायांचा पहिला पवाडा गायला कोणी? महात्मा फुले. आणि जो सत्याग्रह केला बाबासाहेबांनी 14 तळ्याचा 1927, त्या बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही माझ्या रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग आमचा शाहीर म्हणतो, दोनच राजे तिथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक तवदार तळ्यावर. शिवबा ज्योतिबा बाबा यांच्यामध्ये असणारं हे जैव नातं समजल्याशिवाय आपल्याला खरा महाराष्ट्र कळणार नाही, आपल्याला पुरोगामी महाराष्ट्र कळणार नाही. आणि मग अजित पवारांची फुले शाहू आंबेडकरी भूमिका का होती, कशासाठी होती? एक वेळ मी पक्षीय भूमिका बदलेल, की बाकी काही भूमिका बदलेल, पण माझा विचार आणि माझी वैचारिक भूमिका मात्र बदलणार नाही. नागपुरात जाऊन सुद्धा तिकडे जात नव्हते. हे वैशिष्ट्य दादांचं. मला असं वाटतं की नव्या नेत्यांनी सुद्धा हा वारसा लक्षात घेतला पाहिजे की आपण इथे का आहोत. सत्तेमध्ये लक्षात घ्या, दादांचं राजकारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे मुळात माणसाचं राजकारण होतं, सहकाराचं राजकारण होतं, शेतीचं. आज मला सांगा, त्याला सहकार कळतो, शेती कळते, माती कळते, पाणी कळतं, जलसिंचन कळतं, ऊर्जा कळतं, अर्थ कळतं, आणि त्यालाच महानगर सुद्धा कळतं. असे कुठे लोक? तुम्ही कल्पना करा, दादांनी जेव्हा राजकारणामध्ये प्रवेश केला 82-83च्या सुमारास, 91ला ते खासदार झाले बारामतीमधून, पण जेव्हा प्रवेश केला त्या कालावधीमध्ये प्रामुख्याने दूध संघ, सहकारी बँक, कारखाने असं राजकारण करणारा गावाकडचा तरुण पोरगा. त्या माणसानं पिंपरी चिंचवड सारखं अत्यंत अत्याधुनिक महानगर घडवावं. एकाच वेळी दूध पण कळतं आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका कशी उभा करावी हे पण कळतं. ते सोपं नाही. या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक किंवा पुणे महापालिकेची निवडणूक दादांमुळे विकासाच्या मुद्द्यावर आहे, नाहीतर ते नको त्या मुद्द्यावर गेले असते. आणि म्हणून मी असं म्हटलं की हा मुद्दा वैचारिक आहे, हा मुद्दा विकासाचा आहे, आणि विकासामध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असला पाहिजे, याचा हा मुद्दा आहे. अलीकडे काय झालं माहितीये का? मेट्रो आणि मेट्रो म्हणजे विकास. विकास तो नाहीये. पण गंमत चालतो. डॉक्टर अजित रानडे नावाचे एक प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहे, ते मध्यंतरी माझ्याकडे आले
त्याला म्हटलं रामरे साहेब, तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, हे डेव्हलपमेंट नावाची गोष्ट आहे. व्हॉट इज डेव्हलपमेंट? तुम्ही इकॉनॉमिस्ट म्हणून विकासाची व्याख्या कशी करा? बरं, तिकडे आपण ते छापलंय, आपल्या अंकात छापलेलं आहे, मी वाचलं असेल. ते मला म्हणाले, अवटे साहेब, तुम्ही कधी फ्रान्सला गेलाय? म्हणजे मी बहुतेक बऱ्याच देशांना गेलोय, पण फ्रान्सला काही गेलो नाही. तसंही सगळ्या देशांना जाऊ शकेल असं आपल्याकडे एकच माणूस आहे. मी काही गेलो नाही. ते म्हणजे आपण कधी फ्रान्सला गेलो ते आपण जातो पॅरिसला गेलो की आपण काय करतो, आपण हॉटेलमध्ये चेक इन करतो. चेक इन केले की रिसेप्शनला आपण फोन करतो, मिनरल वॉटर, पाण्यासाठी आपण फोन करतो. फोन केल्यावर ती म्हणते पाणी प्यायचंय का? आपण म्हणतो हो. ते जा आणि कुठल्याही नळाचं पाणी प्या. आपण म्हणतो ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंच मध्ये ओ म्हणजे पाणी. ते पुढे असं म्हणाले, ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये, ज्या गावामध्ये कुठल्याही नळाचं पाणी डोळे झाकून पिता येतं त्याला विकास म्हणतात. जिथे सरकारी रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ऍडमिट करावं असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास म्हणतात. पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल आहे. मध्यंतरी माझी आई आजारी पडली. आईला घेऊन मी ससून हॉस्पिटलला गेलो. आईला वाटलं पोराची माया पातळ झाली. सरकारी दवाखान्यात आणलं. पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. मी आईला म्हटलं, आई ससून हॉस्पिटल आहे, पलीकडे बीजे मेडिकल कॉलेज आहे. ससून हॉस्पिटल आणि बीजे मेडिकल कॉलेज मध्ये मिळून जेवढे तज्ञ डॉक्टर आहेत तेवढे भारतातल्या एकाही खासगी रुग्णालयात नाही. तिसरा मुद्दा त्यांनी फार छान सांगितलं. म्हटलंय, जिथे आपल्या मुलाला सरकारी शाळेमध्ये प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास नाही. अरे मध्यंतरी मी केजी स्कूलच्या उद्घाटनाला गेलो. नॉर्मली मी कधी जात नाही, पण एक ओळखीची होती, गेलो. मी विचारलं केजीची फी किती? 1.5 लाख रुपये. पण आम्ही लहानपणी म्हणजे आम्हाला बालवाडीचे बाई घेऊन जायचे पकडून, तरी जात नव्हतो. 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपयात माझ्या अख्ख्या खानदानाचं शिक्षण झालं. आणि माझंही शिक्षण झालं 1.5 लाखापेक्षा कमी पैशांमध्ये. भरपूर शिकलोय मी. बीएससी ऍग्रिकल्चर केलंय, बीसीचे केलंय, MMCचे केलंय, MA पॉलिटिकल सायन्स केलंय, डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स केलंय, MA पॉलिटिकल सायन्स केलंय, MPhil केलंय. आता PhD माझ्या अंतिम टप्प्यात आहे. आणि सगळ्या डिग्र्या खऱ्या आहेत. तरी मला एवढा खर्च झाला नाही. आणि काय ज्या प्रकारे, आणि हे लक्षात घ्या, अजितदादांचं काय म्हणणं असं की सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे. विकास कोणासाठी? जर सर्वसामान्य माणसाला काही मिळत नसेल तर त्या विकासाचा अर्थ काय? विकासाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस असला पाहिजे. जे म्हटलं, यशवंतराव चव्हाणांचं स्कूलच हे होतं. ते स्कूल असं होतं, निवडणुकीमध्ये लढाई करायची, आखाड्यामध्ये अगदी जोरदार शड्डू ठोकायचे, सगळं करायचं, पण निकाल लागल्यानंतर जे जिंकले आणि जे हरले दोघांनीही लोकांसाठी काम करायचं. अरे यशवंतराव चव्हाणांचं गाजलेलं भाषण आहे, उजनी धरण, जेव्हा यशवंतराव बांधत होते तर त्या भाषणामध्ये काय माणसं असतात, काय मोठी माणसं असतात. यशवंतराव चव्हाणांचं भाषण, यशवंतराव चव्हाण असं म्हणाले, बा विठ्ठला, तुझी चंद्रभागा मी अडवतोय, पण तुझी चंद्रभागा अडवली नाही ते शेजारच्या माझ्या दीन दुबळ्यांच्या ताटामध्ये भाकरी येणार नाही, म्हणून मला ही चंद्रभागा अडवावी लागेल. या प्रकारची भूमिका असणार यशवंतराव चव्हाण, आणि तीच मांडणी सगळी करणार आहे. आणि त्याचं कारण आहे, एक स्कूल होतं. यशवंतराव चव्हाणांचं कृष्णा काठ नावाचं आत्मचरित्र आहे. ते दिलंय करता कृष्णा काठ नावाचं आत्मचरित्र यशवंतराव चव्हाणांचं. त्यामध्ये खूप चांगला प्रसंग आहे. तो प्रसंग असा आहे, यशवंतराव चव्हाण तेव्हा शाळेमध्ये होते. त्याचे वडील अगोदरच वारले होते, आई होती, थोरला भाऊ. आणि यशवंतराव चव्हाणांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भाग घेतला आणि एका सरकारी कार्यालयावर जाऊन तिरंगा फडकवला. तिरंगा फडकवल्यानंतर त्यांना अटक झाली. यशवंतराव शाळेमध्ये अटक झाली. अटक झाल्याची बातमी आईला कळाली. आता आईला वाटलं की अवघड झालं, पोराला अटक झाली, मी पोराची शाळा बंद होणार. पण थोरला पोरगा इंग्रज सरकारकडेच नोकरी करतो, त्याची नोकरी जाणार. आता आपलं घर काही खरं नाही. ते माऊली रडायला लागले. एक शेजारचा माणूस आला, म्हटलं, मावशी रडू नका, काही काळजी करू नका, आपण काहीतरी करू. तो सरकारी अधिकारी जो आहे तो चांगला आहे, त्याची माफी मागू. माफी मागितलं तो सोडून देईल पोराला. बरं आल्या. यशवंतराव चव्हाण तुरुंगामध्ये म्हणजे पोलीस कोठडीमध्ये होते.
तुम्ही अधिकाऱ्याकडे जाण्यापूर्वी जरा यशवंत भेटते, 2 दिवस जेवला नाहीये, त्याला किमान भेटते. त्या अधिकाऱ्याकडे जाण्यापूर्वी यशवंतरावांकडे गेले. यशवंतराव आपले बसले होते पोलीस कोठडे. त्यांना विचारलं, यशवंता, जर आईचे पांग फेड, त्या नको त्या गोष्टी का करतोस? असे उद्योग करू नकोस तू. काय गरज होती तुला? हे नको शाळा शिकायची सोडून हे तिरंगा फडकायची काय गरज होती? यशवंतराव म्हटले, आई अगं मी नाही काय केलं, महात्मा गांधींनी सांगितलं म्हणून केलं. ती आई तोपर्यंत माफी मागण्याच्या मूड मध्ये होती. जेव्हा हे कळालं तेव्हा ती म्हटली, महात्मा गांधींचं काम केलं व्हय, मग देवाचं काम केलं की काय चूक केलीस? जी आई माफी मागायला आली होती ती आई त्या अधिकाऱ्याकडे गेली, पदर खोचून म्हणाले, माझ्या पोरानं काही चूक नाही केली, देवाचं काम केलं, पुण्याचं काम केलं, मला पण तुरुंगात घाल. हा वारसा होता, गांधीराव आंबेडकरांचा वारसा, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा, शिवरायांचा वारसा. आणि म्हणून मी असं म्हटलं की दादांना हा वारसा कळाला होता. आणि म्हणून दादांची भाषा बघा, दादा किती छान विनोद करायचे. मला तुम्हाला सांगू का, मी दादाला म्हटलं होतं, दादा या वनव्यामध्ये दादा गाराव्यासारखा. बाकीचे लोक असं बोलतात ना, असं वाटतं की टीव्ही बंद करा. ते पूर्वी आपल्याला थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं का? थोरांची ओळख. आता थोरांची ओळख पुस्तक आहे का? टीव्ही लावला की चोरांची ओळख होती. आणि पूर्वीचे चोर पाकिटे मारायचे, हे चोर पार्टीच मारतात. अशा कालखंडामध्ये मी म्हटल्याप्रमाणे ही भूमिका घेत शांतपणे नर्म विनोद गप्पा विचारून, दादा तुमचं वय किती? म्हणजे 67. दादा वाटत नाही म्हटलं. मला एक लक्षात घ्या, रात्री उशिरापर्यंत काम करतो, वेळेवर काम करतो, टापटीप स्वच्छता, लोकांचं काम करतो, आणि मला झोप फार चांगली लागते. आमच्या बहुतेक नेत्यांना मला झोपच झालं, मला झोप फार चांगली लागते. तर कोणाबद्दल काही बोललो तरी मनामध्ये काही नसतं. हे सगळं जे आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला काय वाटतं माहिती? एखादा माणूस बोलला, त्याच्या शब्दावर विश्वास असणं, आपल्या शब्दाला एवढं महत्व प्राप्त करून देणं सोपं नाही. दादा बोलले, अंतिम शब्द. दादा म्हणाले तेच करणार, आणि नाही करणार म्हणजे नाही म्हणणार. अलीकडे नेते म्हणजे म्हटले म्हणजे बहुतेक करणारच नाही असं वाटतं. की किती आपल्या शब्दाला हे वजन प्राप्त करून देणं, हे अजित दादांमुळे झालं की दादा बोलले ना, पण लोक म्हणायचे दादा रागवले नाहीत ना, तर ते चुकल्यासारखं वाटतं. की शब्दाला जे वजन आहे. आणि मला आणखी विशेष वाटतं की मी नेहमी सांगत असतो की अमिताभ बच्चनचा पोरगा की अभिषेक बच्चन, तो अभिषेक बच्चन होतो बिचारा, चांगला आहे, पण शेवटी अमिताभ बच्चन की सावली आहे. सुनील गावस्करचा पोरगा सुनील गावस्कर, शरद पवारांचा पुतण्या, एवढी मोठी ख्याती असून सुद्धा अजित पवारांनी आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व उभं केलं, आपलं वेगळं राजकारण उभं केलं. पण दोघांच्याही व्यक्तिमत्वामध्ये एक वैशिष्ट्य असं होतं की दोघांच्याही व्यक्तिमत्वाचा मूळ बिंदू हा पुणे शाहू आंबेडकर, पुरोगामी राजकारण, परिवर्तनवादी राजकारण. आणि म्हणून मी असं म्हटलं की दादा असताना एक गंमत मी सांगितली होती एका भाषणामध्ये, ती अनेक भाषणांमध्ये मी सांगतो. आता महिला असल्यामुळे मुद्दा आमची गोष्ट सांगितलीच पाहिजे. एकदा मला असाच व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. तो मेसेज आला माझ्या कॉलेजमधल्या ड्रीम गर्लचा. त्याला किती गोड हास्य होतं बघा. ते बायका प्रेमळच असतात, यांचं काही खरं नाही, त्यांना हसत सुद्धा येत. मध्यंतरी मी ट्रेनने प्रवास करत होतो, तर नुकतंच लग्न झालेलं जोडपं ते ट्रेनमध्ये बसलेलं, आणि ती जी बायको आहे ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून, हे ऐक ना आपण की नाही, आणि आमचा जो काउंटर पार्ट आहे, हा बोल की. कसे तुम्ही संसार करता, कधी हसता येत नाही, रडता येत नाही. याचा प्रॉब्लेम काय? तू पण हसले, रडले. कुठला नवरा बघितलाय की बाईच्या बायकोच्या मांडीत डोकं घालून रडतोय? किती चांगलं चित्र आहे. असं कसं काय? मला आठवतं माझं लग्न व्हायचं होतं, मी एका घरात गेलो, तर मित्राचं लग्न झालं होतं नुकतंच. आपण मी घरी गेलो त्याच्या, मी म्हटलं तो बसला एकदम सिरियस बरं, आणि तो मित्र आमचा बाकी मैफलीमध्ये खूप गप्पा मारणार, घरात एकदम सिरियस, एकदम गंभीर, गौतम गंभीर, एकदम गंभीर. सुपर्णा इकडे, सुपर्णा पोह्यान, हा संजय, हा माझा मित्र आहे, पत्रकार आहे, जात. त्याला बाहेर जाऊन म्हटलं ये नाही, तू बाहेर एवढे जोक मारतो, घरात कर. घरात तसं नसतं काय, घरात तसं केलं की बायको आपली पोती ओळखते. बायकोला वाटतं हा मूर्ख आहे, म्हणजे तिला नाही वाटत, तुला वाटतं हा प्रॉब्लेम आहे. तर आमची कॉलेजमधली ड्रीम गर्ल
पण आमचा काळ फार कठीण होता. नवीन मुलीला करणार नाही. एखादी मुलगी आवडली तर काही व्हॉट्सअप बिट्सअप काही पत्र लिहावं लागायचं. पण मी केलं BSc ऍग्रिकल्चर. मी कॉलेजमध्ये गेलो आणि माझ्या लक्षात आलं की आपण फार गंभीर चूक केली. अख्ख्या 180 जणांच्या बॅच मध्ये एकच मुलगी. मग ऍग्रिकॉस आमचा बसला रामदास महानवर. म्हणजे मी खोटं बोलत नाही ना. पण एक आहे, कॉलेजमध्ये खरोखर गेल्याचा फायदा असतो की क्लासमेट असतात. नाही तर लोक एवढ्या मोठ्या पदावर जातात पण त्यांना क्लासमेटच नसतात. एकच मुलगी आणि ती पण यंग एज रामदास. पण एक लक्षात घ्या, माणूस चिवट असतो. कोल्हापूरची गोष्ट आहे. मला शेजारचं राजाराम कॉलेज पण आपलंच आहे. यांच्याकडे लक्ष नाही करा. हे जास्त जास्त ऍग्रिकॉस म्हणजे दुखरी नसे ना, दुखरी नसे. शेजारचं राजाराम कॉलेज आपलंच आहे. पलीकडचं शिवाजी विद्यापीठ तरी परत का म्हणायचं. बरं, शिवाजी विद्यापीठात मध्येच जायचं. प्राध्यापकांनी हटकलं, इकडे फिरकायचं नाही. तेवढ्या करता डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स नावाच्या त्या कोर्सला शिवाजी विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतली. त्याला विद्यापीठात पहिला आलो. विद्यापीठात पहिला आल्यानंतर कुलगुरू म्हणाले, संजय राऊतांची ज्ञान लालसा बघा. पण आमची लालसा तुम्हाला काय सांगायची. तिथे भेटली ही मुलगी, आमची ड्रीम गर्ल. पण तेव्हा मी म्हटलं तुम्हाला की पत्र लिहावी लागेल. रामदास मी एवढी पत्र लिहिली आणि 12 बाणांची पत्र. पण माझं अक्षर बरं होतं तर बाकीचे लोक सांगायचे आमचं पण पत्र तोच लिहून. म्हटलं मी कसं काय लिहून देऊ. तर तेव्हा मंगेश पाडगावकर होते. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. एवढी पत्र लिहिली त्यामुळे बहुतेक पत्रकार झाले. पत्र लिहिली पण ते तेव्हा प्रॉब्लेम काय होता, फक्त पत्र लिहून चालायचं नाही, कबूतर शोधावं लागायचं. कबूतर जा जा जा. ते कबूतर पत्र द्यायचंच तर वडापाव पण खायचं. अशा सगळ्या अवस्थेमधून तिला पत्र लिहिली आणि काही उत्तर मिळालं नाही. तिचा मला व्हॉट्सअपवर मेसेज आला, संजय कसा आहेस. तर मेसेज असा असतो का. मेसेज काय होता, संजय कसा आहेस. ते वाचला असा, संजय कसा आहेस. ते पूर्ण देशपांडे म्हटलं त्यांचं. एखाद्या वाक्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये ज्या तारा झंकारतात. निंबाळकर सर तुमच्या फार झंकार देऊ नका, नंतर खासगी बोलू आपण, मॅडम आहे. त्या तारा सगळ्या झंकारल्या आणि मी म्हटलं छान आहे, मी छान आहे, छान आहे. मला एकदम ती वैभव जोशीची गझल आठवली. गुलाब मोगरा जोई जाई शपथ, तुझ्यासारखे कोणीच नाही आई शपथ. तुलाच लिहिण्यासाठी होता जन्म सखे आणि तुला मी लिहू न शकलो शाई शपथ. ती तुझी आठवण टाळली पाहिजे आणि पुढच्या काही लोकांसाठी शुद्ध येता क्षणी टाळली पाहिजे. ते कार्यक्रमानंतर बघू. मला इतकं भारी वाटलं. म्हणजे अरे तू कशी आहेस काय वगैरे सगळं झालं. सगळं झाल्यानंतर ती मला म्हणते, संजय तुझी जात कुठली. म्हणतं का ग बाई मध्ये जातीवर का आली. म्हणजे नाही काय होतं, मी आपण जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला असं वाटायचं की तू ब्राह्मण आहेस. पण तेव्हा का वाटायचं, आता का वाटत नाही. म्हणजे तेव्हा वाटायचं कारण तो कॉलेजच्या मॅगझिनचा संपादक होता. वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण करायचा. संजय श्रीधर आवटे असं नाव. मला असं वाटलं, बरं म्हणलं तेव्हा वाटलं, आता का वाटत नाही. तुझा डीपी बघून मला वाटलं की आता डीपी फार महत्वाचा असतो. मध्यंतरी मुंबईमध्ये प्राध्यापिका मला भेटल्या. माझं भाषण झाल्यावर मला म्हणाले, आवटे साहेब ओळखलत का, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. म्हटलं मॅडम भेटल्यावर ओळखू याल असा डीपी ठेवत चला. डीपी बघून वाटतं संजय आवटे हा तर तुम्हीच आपण तेवढे काही बरे नसतो जेवढे डीपीवर असतो आणि तेवढे वाईटही नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. याच्यामध्ये आपण कुठेतरी असतो. तर माझा डीपी असा होता ज्यामुळे तिला असं वाटलं की मी ब्राह्मण नसणार. तो डीपी असा होता, मागे बॅनर होतं, महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ. महात्मा फुले जयंती, जय भीमचा स्कार्फ म्हणजे लोकांना प्रॉब्लेम इतका झालाय. मी साम टीव्हीला संपादक होतो.
तेव्हा मी विथ चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं माझं पुस्तक लिहितो. आणि ते पुस्तक लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक पुस्तकं माझ्या जवळ होती. गाडीमध्ये सगळी मागे बाबासाहेबांची पुस्तकं होती. ड्रायव्हर आला माझ्याकडे, मला साहेब ते बाबासाहेबांची पुस्तकं जरा जास्त झालेत गाडी. सिक्युरिटी गार्ड विचारत होता, साहेब जेबी माहिती मी त्याला म्हटलं सांग, साहेब जय भीम आहे आणि या देशातला प्रत्येक जण जय भीम आहे. जो जो भारतीय आहे तो तो जय भीम आहे आणि जो जय भीम नाही तो भारतीय नाही. तर जय भीम म्हटलं मला एक सांग, मला तर जातच नाही म्हटलं, कारण मी त्या चळवळीचा पाईक आहे, मला जातच नाही. पण तू मला वारंवार विचारतोस की तुझी जात कुठली, जात कुठली, तुझी जात कुठली मला सांग. ती म्हटली मी ब्राह्मण आहे. म्हटलं तू जर ब्राह्मण असशील तर तुझ्या डीपीवर महात्मा फुलेच असले पाहिजे. तू ब्राह्मण असशील तर तुझ्या डीपीवर सावित्रीबाई फुलेच असल्या पाहिजे. आणि तू ब्राह्मण असशील तर तुझ्या डीपीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले पाहिजे. ती म्हटलं एक्सक्यूज मी, मुली असं म्हणतात ना, एक्सक्यूज मी, माझा काय संबंध आहे, मी ब्राह्मण आहे, मी कशाला देऊ. म्हणजे बाकी जाऊ, तुला महात्मा फुलांबद्दल काय माहिती, तुला सावित्रीबाई फुल्यांबद्दल काय माहिती, तुला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय माहिती. म्हणजे थोडंसं माहिती आहे, म्हणजे सांग ना. म्हणजे मला एक माहिती आहे, ते म्हणजे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. बरोबर, मुलींसाठी तुम्ही लक्षात घ्या का, यांचं काही खरं नाही. तुम्ही आज इथे आहात ते केवळ आणि केवळ महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांना. ज्या सावित्रीबाई फुल्यांनी दगड गोटे शेण गोळे सहन केले, पण नंतर पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचंच नाव द्यावं लागलं. हा पोएटिक जस्टिस आहे. तुम्हाला कल्पना आहे, तुम्ही सगळी राजकारणातली मंडळी बरीच दिसतंय मला इथे. आबांच्या पुढे पुढे बसले पाहिजे, त्यामुळे राजकारणाचे लोक जास्त लक्ष आणि आबाई ऐकतात त्यामुळे आपणही ऐकले पाहिजे, म्हणून बिचारे ऐकतात सुद्धा. आपण चांगला संस्कार आबा तुम्ही करताय तुमच्या कार्यकर्त्यांवर, चांगली गोष्ट. लक्षात घ्या, महात्मा फुले हे तेव्हाचे पुण्याचे नगरसेवक होते. महात्मा फुले 60 वर्ष कमिशनर होते. महात्मा फुले कॉन्ट्रॅक्टर होते, ठेकेदार होते. खडक वाचल्यापासून अनेक धरणं त्यांनी बांधली. तगडा माणूस होता. त्याला माणसं किती मोठी असतात, काळाच्या किती पुढे असतात, त्याला मुलबाळ नव्हतं. महात्मा फुल्यांच्या वडिलांनी महात्मा फुलांना बोलावलं आणि म्हटलं दुसरं लग्न का. तर म्हटलं ठीक आहे, लगेच करूया, काय प्रॉब्लेम. दुसऱ्या दिवशी हे आणि सावित्री गेले. बापाला म्हटलं तुझे मी ते पोराने ऐकलं, म्हणजे मी सांगितलं ज्योतीला दुसरं लग्न करायचं म्हणतो. हो मी करायचं म्हटलं, माझं नाही, सावित्रीचं करूया. आजही म्हणजे 200 वर्ष झाल्यानंतर आजही आपल्याला तो माणूस इतका प्रचंड माणूस महात्मा फुले. मला सांगा, पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्यांना शाळेला जागा नव्हती. जागा दिली कोणी, भिडे नावाच्या कोकणस्थ ब्राह्मण मित्रांना. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. भरत दिगडे, मला भरत दिगडेला झोपलेला मिशा फुटल्या तसं वाटायला लागलं. दुसरी गोष्ट अशी, जेव्हा सुरू केली शाळा तेव्हा मुलींची शाळा आहे, शिकवायला शिक्षिका पाहिजे, महिला पाहिजे. शिकवणार कोण. सावित्रीबाई फुल्यांना महात्मा फुले म्हटले तू शिकव, पण त्या स्वतः शिकलेल्या नव्हत्या. ज्योतिराव म्हटले मी तुला शिकवतो, पण माझं कार्यबाहुल्य खूप आहे. तेव्हा त्यांना शिकवायला गोवंडे, बाळवेकर, परांजपे हे ब्राह्मण मित्र पुढे आले. आणि एवढंच नाही, जेव्हा मुलींची पहिली शाळा सुरू झाली तर पहिल्या बॅच मध्ये जवळजवळ सगळ्या मुली त्या ब्राह्मण होत्या. त्याचं भोजन पुरुष शिकत नव्हते, तर स्त्रिया कधी शिकायच्या. कल्पना करा, आज बायका खासदार होतात आणि नंतर ज्या काही मुक्ताफळ उधळतात, तुम्ही कशामुळे इथपर्यंत आलेले आहात. मी म्हटलं बरं तुला हे माहिती आहे, तुला आणखी काय माहिती आहे. म्हणजे मला हे माहिती आहे की त्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये नाव्यांचा संप केला. तर बरोबर, तुम्हाला हे माहिती आहे का. तेव्हा नवरा गेल्यानंतर बायकोचं केशवपन करायचं. महात्मा फुल्यांनी काय केलं, पुरुषांना सांगितलं की हे उद्योग करू नका. पुरुष म्हटलं आम्ही काय वाटेल ते करू, तुमचं ऐकणार नाही. महिलांना सांगितलं तुम्ही हे करू नका. महिला म्हटलं आम्ही सासूरवाशी, आम्हाला काही. नाव्यांना सांगितलं तुम्ही केस कापू नका. पण तुला हे माहिती चांगली गोष्ट आहे, पण मला एक सांग, केशवपनाची प्रथा ही कुठल्या जातीमध्ये होती. तुम्ही काकस्पर्श बघितलं असेल, प्रामुख्याने ब्राह्मण महिलांचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी नाव्यांचा रोजगार बुडवला. पण आणखी तुला काय माहितीये, तुम्ही कधी फुलेवाडा बघितलाय का. पुण्यात गेल्यावर फुलेवाडा बघा आणि फुलेवाडा बघितल्याशिवाय मरू नका.
ज्या महात्मा फुल्यांना बाबासाहेबांनी गुरुस्थानी मानलं, तर आजही प्रसूती गृह आहे. त्या काळात काय व्हायचं? लग्न लवकर व्हायचं. मुलीचं वय 9, नवऱ्याचं वय 50. नवरा जायचा, त्याच्यानंतर तिचं लैंगिक शोषण व्हायचं, ती बाई प्रेग्नंट राहायची, पण लोक लज्जेमुळे आत्महत्या करायची, गर्भपात करायची. मी कल्पना करा, महात्मा फुल्यांनी सांगितलं, फुले दाम्पत्याने सांगितलं, अशा महिलांनी आमच्याकडे यावं, इथं बाळंत व्हावं, मूळ इथंच ठेवावं आणि निघून जावं. तुला हे माहिती चांगली गोष्ट आहे, तुला हे फक्त आकडेवारी सांगतो. ज्या 42 महिला बाळंत होऊन गेल्या, 42च्या 42 ब्राह्मण. आणखी तुला काय माहित आहे? पण मी ऐकलंय की त्यांनी एका विधवेचं मूळ दत्तक घेतलं. फक्त विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं मूळ दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, नवरा गेला, तिच्यावर सासऱ्यानं बलात्कार केला, ती बरोबर राहिली, ती महात्मा फुलांकडे आली, त्यातनं जन्माला डॉक्टर यशवंत त्याला दत्तक घेतलं. आता मला सांग, महात्मा फुले कोणाचे? आता मला सांग, सावित्रीबाई फुले कोणाचे? आणि बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिल काय होतं? माझ्या महिलांना संपत्तीमध्ये वाटा मिळाला. राखी पौर्णिमेला साडी आणि इकडे सही कर, संपत्तीमध्ये वाटा मिळाला पाहिजे, घटस्फोटाचा अधिकार असला पाहिजे, लग्नाचा निर्णय बाईला स्वतः घेता आला. हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. केंद्रीय मंत्री असताना बाबासाहेबांना ते माझे आठवले. ते हे मात्र विसरले. पडतोय प्रकाश. हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते हिंदू कोड बिल पुढे नेहरूंनी मंजूर करून घेतला. आता मला सांग, बाबासाहेब कोणाचे? ती मला म्हटली बाय. पण 15 दिवसानंतर तिने मला परत हाय म्हटला. त्याच्या जीवात जीव आला. ती बघितलं, तिच्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कोलाज. मी म्हटलं, याचा अर्थ एकच आहे, आपण बोलत राहायला पाहिजे, कम्युनिकेट केलं पाहिजे, संवाद केला पाहिजे, माणसं बदलतात यावर आपला विश्वास असला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, कॉलेजमध्ये न पटलेली मुलगी नंतर सुद्धा पटू शकते. आपण हे संवाद करणं खूप महत्वाचं आहे, कारण फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. एक कल्पना करा, आपण खूप पुढे आहोत, आपण जगाच्या खूप पुढे आहोत. एक तुझा प्रसंग सांगतो. बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते, तर डॉक्टर मनमोहन सिंग हे आपल्याकडे पंतप्रधान होते. बराक ओबामा भारतामध्ये आले, दिल्लीत आले, मनमोहन सिंगांना भेटले. मनमोहन सिंग आणि ओबामा दोघे खूप जवळचे मित्र, दोघे स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या, सगळ्या खऱ्याखुऱ्या. दोघे भेटल्यानंतर ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट दिलं. आता मगाशी या कुणी दायगुडे कोणी दिलं पुस्तक प्रेझेंट? दायगुडे साहेब बघा, खूप मोठी पुस्तकं देणारे माणसं लक्षात राहतात. ओबामांनी मनमोहन सिंगांना पुस्तक प्रेझेंट दिलं, कारण तेव्हाचे पंतप्रधान आपली पुस्तकं वाचायचे. सहज बोलतो बरं का, लोक आबा का हसतात मला माहिती नाही. आबा कोणा म्हणते माझी गोष्टी करू नका, माझं बरं चाललंय, आता मंत्रीपद वगैरे आहे. सहज मी निरागस माणूस असतो, लोक हसतात, त्याला काही करू शकत नाही. त्या पुस्तकामध्ये, त्या पुस्तकावर देताना त्यांनी गिफ्ट करण्यासाठी एक वाक्य लिहिलं, जसं यांनी लिहिलं किंवा माननीय आबा असं सप्रेम भेट काहीतरी लिहिलं असेल ना, तसं वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट. तर तिथे मध्ये कॉम्रेड सीताराम येचुरी होते. येचुरी पण वारले. येचुरी कम्युनिस्टांचं एक वैशिष्ट्य आहे, येचुरी काही करणार नाही, पण लक्ष सगळीकडे असतं. येचुरीने बघितलं, येचुरी म्हटले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुमची लोकशाही प्राचीन नाही आणि तुमची लोकशाही महाकाय पण नाही. ओबामा म्हटले, महाकाय नाही हे मला मान्यच आहे, कारण तुमची लोकसंख्या प्रचंड आहे, पण हे तर मान्य करा की 1776 मध्ये माझ्या देशात लोकशाही आली अमेरिकेमध्ये, आणि तुमच्या देशामध्ये 1950 ला आली. येचुरी म्हणाले, ते खरं आहे, पण एक लक्षात घ्या,
तुमच्या देशामध्ये 1965 पर्यंत कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. अरे 1901 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी बुकर टी वॉशिंग्टन नावाच्या काळ्या कृष्णवर्णीय विचारवंताला जेवायला बोलावलं व्हाईट हाऊस मध्ये काळ्याला जेवायला बोलावलं म्हणून गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढलं. हे घडत होतं अमेरिकेमध्ये 1901 मध्ये. तेव्हा माझा शाहू राजा इथे आरक्षणाची घोषणा करत होता. सगळ्यांना मताचा अधिकार देणं सोपं नव्हतं. मताच्या अधिकाराची कल्पना जेव्हा पुढे मांडली गेली तर लोक असं म्हणाले की शिक्षणाची अट ठेवा. बाबासाहेब म्हटले शिकलेले कोण आहेत मला माहित आहे, संपत्तीची अट ठेवा, श्रीमंत कोण आहे मला माहित आहे. बाबासाहेब म्हटले माझी माणसं सामान्य असतील, साधी असतील, निरक्षर असतील, पण त्यांच्याकडे सामूहिक शहाणपण आहे. तर प्रत्येकाला मताचा अधिकार पहिल्या दिवशी एका दिवशी मिळाला. मतदार यादी तयार करणं भारताची 1952 पहिली निवडणूक झाली. निगडे साहेब, पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 झाली भारत. त्या निवडणुकीमध्ये मतदार यादी तयार करणं गणेश साहेब सोपं नव्हतं. मतदार यादीमध्ये घोळ घालणं सोपं आहे, यादी तयार करणं अवघड असतं. मतदार यादी तयार कशी करायची हा प्रश्न होता. तेव्हा काय करायचे, दुर्गम भाग सगळे, त्या दुर्गम भागाच्या बाईकडे जायचे, कडी वाजवायची, ती दरवाजा उघडायची, घरात कोण आहे म्हणजे कोणीच नाही, तू कोण आहे. आपलं अस्तित्वच महिला विसरल्या होत्या. तुझं नाव सांग. मग ती म्हणायची माझं नाव सोनूच्या. नवऱ्याचं नाव सांग. मी नसते घेत. हे मी सांगत नाही. हाऊ इंडिया बिकम डेमोक्रेटिक नावाचं पुस्तक आहे. हा सगळा इतिहास इतका भयंकर अवघड आहे, पण तरी सुद्धा हा सगळा इथपर्यंत हा देश आला. ही आयडिया ऑफ इंडिया काय आहे, भारताची कल्पना काय आहे. आणि म्हणून मी म्हटलं की पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण, हा भारत म्हणतो, तर भारताची ही कल्पना लक्षात आली पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. एका सभेमध्ये मी आणि उद्धव ठाकरे एकत्र होतो. पहिलं भाषण माझं होतं. मी उद्धव साहेबांना उद्देशून म्हटलं, उद्धव साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे आणि बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही हिंदू हृदय सम्राट म्हणता, पण एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. हा भारत आहे. डिस्कव्हरी ऑफ इंडियावर पुस्तक निघालं, भारत एक खोज. तर श्याम बेनेगलांनी भूमिका केली, श्याम बेनेगलांनी दिग्दर्शन केलं. तर छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहाला शोधावं लागलं. हा भारत आहे. तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला असेल. माझी कविता आहे, त्या कवितेमध्ये मी असं म्हटलंय, धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारली तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भला भल्याचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. ही ख्याती बुलंद करण्याचं काम एक लक्षात घ्या. मुद्दा मी जोडलं कारण यांनी पण मला विषय खूप छान दिला. पुरोगामी महाराष्ट्र तो कळल्याशिवाय तुम्हाला अजित पवार करणार नाही, अजित पवार कळल्याशिवाय पुरोगामी महाराष्ट्र करणार नाही. ही जी परंपरा आहे, हा जो वारसा आहे, हा वारसा तुम्हाला पुढे घेऊन जायचा असेल तर एक गोष्ट सगळ्यात महत्वाची ती म्हणजे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू या देशाचा हे पहिल्यांदा स्वीकारलं पाहिजे. मगाशी म्हटल्याप्रमाणे नेते लोकांमधून उगवले पाहिजे, ते आकाशातून टपकता कामा नये. आणि नेते लोकांमधून उगवले असतील तर तुम्हाला त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. मी नेहमी सांगतो की जिथे ज्या देशामध्ये संघर्ष न करता तुम्हाला मताचा अधिकार मिळाला असा हा एकमेव देश, आणि ज्या देशामध्ये मतं विकली जातात तोही हा एकमेव देश. मला भूमिका घ्यावी लागेल की जर आम्ही भारताचे लोक सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असेल तर मला पुरोगामी महाराष्ट्राची ही परंपरा पुढे घेऊन जावं लागणार आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की मला नेहमी असं वाटतं की अजितदादा गेल्यानंतर मी जे म्हटलं, हे दुःख तुम्हाला झालंय, तुम्हाला कल्पना नाहीये. हे दुःख कोकणातल्या माणसाला झालंय, हे दुःख मराठवाड्यातल्या माणसाला झालेलं आहे. अरे कोकणामध्ये एकेकाळी कोण नेते होते, मधुदंड होते, नाग गोरे, असे बुलंद उंचीचे नेते कोकणात होते. आता त्या कोकणात छोटे छोटे नेते दिसतात. तू का हसताय का मला कळत नाही. ते कुठून बोलतात हेही कळत नाही. हे का घडलंय लक्षात घ्या. हे घडण्याचं मुख्य कारण असं आहे, सर्वसामान्य माणसांनी आपला अंकुश गमावलेला आहे. तो अंकुश मला परत आणावा लागेल. मी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसांमधून उगवलेला नेता तर तुम्हाला जर मला यावाची इच्छा असेल की ज्याला दोन्ही गोष्टी कळतात. मी जो मगाशी उल्लेख केला की त्याला गाव पण कळायला पाहिजे, शहरीकरण पण कळायला पाहिजे.
ज्याला सहकार पण कळालं पाहिजे, ज्याला अर्थकारण पण कळालं पाहिजे, हे सगळं कळण्याची क्षमता असणारा, भूमिका असणारा असा नेता तुम्हाला जर हवा असेल ते लक्षात घ्या, ज्या लायकीचे लोक त्याच लायकीचे नेते. सत्ताधीश असो की विरोधक असो, नेत्यांची उंची वाढवावी अशी इच्छा असेल तर तुम्हाला तुमची पण लायकी वाढवावी लागेल. त्या कालावधीमध्ये यशवंतराव चव्हाणांसारखे नेते निर्माण होऊ शकले, विलासरावांसारखे नेते निर्माण होऊ शकले, वसंतदादा पाटलांसारखे नेते तयार होऊ शकले, वसंतराव नाईकांसारखे नेते महाराष्ट्रामध्ये आले. हे सगळं घडण्याचं मुख्य कारण काय? अगदी परवापर्यंत ही परंपरा चांगली होती. मला असं वाटतं याच्या सगळ्यात महत्वाची गोष्टी जी आहे ती म्हणजे सर्वसामान्य माणसानं आपला अंकुश जो आहे तो तेवढा तीक्ष्ण केला पाहिजे, तीक्ष्ण ठेवला पाहिजे. बरीच मजा झाली. अजित पवारांशी बोलताना मी त्याला असं म्हटलं की तुमच्या राजकारणाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय? ते म्हणले संजय राव, 3 गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. पहिलं म्हणजे मला काय असं वाटतं, शेवटी काही जरी झालं ते दरबारात जायचं यायचं आहे. सर्वसामान्य माणूस हा माझा केंद्रबिंदू असला पाहिजे, हे पहिलं काम आहे म्हटलं. पण दुसरी गोष्ट अशी ऐका, दादांचं वाक्य आहे, मी जाहीरपणे लिहिलेलं पण बोललेलो. दादांचं वाक्य, दुसरं वाक्य जे मला म्हणाले एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपला लढा हा पक्षी, दादांचं वाक्य पक्षीय नाही, तो विचारधारेचा आहे. आणि त्यांनी मला पुढे सांगितलं की तिकडे जाऊन ही विचारधारा जिवंत ठेवणं हे माझं राजकारण आहे. याला पॉलिटिकल करेक्टनेस असं म्हणतात. मग तुम्हाला कल्पना आहे का, मला त्या माणसाला आकरणाची कमाल वाटली. म्हणजे मला सांगा, जेव्हा हे कुठेच नव्हते तेव्हा आमच्यासोबत यांच्यासोबत येऊन सत्तेमध्ये आले ना. तुम्ही कल्पना करा, बिहारमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये जनसंघ कुठे होता? तेव्हा ते सगळे मोठमोठे नेते समाजवादी नेते होते. त्या समाजवादी नेत्यांच्या मध्ये घुसून दूर कशाला, आणीबाणीच्या कालावधीनंतर जेव्हा जनता पक्ष स्थापन झाला त्या जनता पक्षामध्ये कुठले नेते होते? यांच्या सोबत जाऊन त्यांनी नंतर आपली स्पेस वाढवत नेली. तसं राजकारण आपल्याला पण करावं लागणार आहे. तो दुसरा मुद्दा जो आहे तो आयडिओलॉजिकल आहे. आणि तिसरा मुद्दा असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये ज्याला राजकारणाचं सगळं स्केलेटन कळलेलं आहे, महाराष्ट्राचं कळलेलं आहे, तसा करणारा एक नेता पाहिजे जे स्पेस रिक्त आहे. म्हणजे लक्षात आलं की या माणसाची समज प्रचंड आहे. दादा सहजपणे बोलायचे, गप्पा मारायचे आणि आपले दादा असल्यामुळे आपल्याला त्यांची त्या अर्थाने मोजमाप कधी करता आलं नाही. मला खात्री आहे मला जरा वेळ मिळाला की मला दादांवर सविस्तर पुस्तक लिहायचं आणि त्या पुस्तकामध्ये अजित दादांनी महाराष्ट्राला काय दिलं आणि अजित दादा गेल्यामुळे आपण काय कमावलं. एकाच वेळी एवढ्या सगळ्या गोष्टी करता येणे लक्षात घ्या. शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाला बाकीच्या गोष्टी कराव्याच लागतात. शेवटी पक्ष आहे, चौकट आहे, ती चौकट भेटण्याची हिंमत फार कोणाची असते असं नाही. आणि अजित पवार काही महापुरुष होते असं मी कधीच म्हटलं. पण अजित पवार हे समकालीन राजकारणातले अत्यंत उत्सद्दी महत्वाचे असे नेते होते आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑर्गॅनिक नेते होते. आणि म्हणून त्यांच्याकडे सहजपणे ते ज्या प्रकारची कामं करत होते ते साधी गोष्ट आहे. म्हणजे मला एका आय.एस. अधिकारी सांगत म्हणजे मराठी भाषेच्या अनुषंगाने एक प्रस्ताव मी त्यांना दिला, सादर केला. ते विचारले कितीच आहे? म्हणजे 100 कोटीच. 100 कोटीला काय होईल म्हणजे मराठीला 1000 कोटीचा प्रस्ताव. भाषेबद्दल, साहित्याबद्दल, संस्कृतीबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल. आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ज्या विषयात आपण एक लक्षात घ्या, आय.एस. अधिकारी दादाला आय.एस. अधिकारी एवढे सोपे नसतात. आपण विचारा, एवढे सोपे नसतात. आय.एस. अधिकारी दादाला टाळकायचे हे 2 कारण होते. पहिलं कारण दादा निर्लय वृत्तीनं सगळं सांगायचे आणि दुसरं कारण त्याचे सगळे विभाग दादाला माहिती असायचे. म्हणजे आय.एस. अधिकारी मित्र मला सांगायचे, आम्ही दादांकडे प्रस्ताव घेऊन जातो, जे आम्ही विचारही केला नाही ते आम्हाला विचार. आणि पण अडचण तीच आहे, उद्या पिंपरी महानगरपालिकेला मी भेट देतोय. किती वाजता? 5:30 वाजता पहाटे. ज्या प्रकारे 24/7 काम करणारा, या प्रकारे या मूल्य व्यवस्थेसाठी काम करणारा असा नेता आपल्याकडे होता, आपल्या सोबत होता. अजितदादा गेले आणि मगाशी म्हटलं ना विनोदाच ते पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुरू होतं, प्रचार सुरू होता. दादा बोलत होते. दादा म्हटले विकासाला साथ द्या, पुणेकरांना विकासाला साथ द्या. तो संबळवाला काय थांबेच ना. तर म्हटलं त्यांना म्हटलं मी साथ द्यावी विकासाला, तुला नाही म्हटलं, तू थांब. हे जे होतं की नाही ते सहजपणे बोलणं, हे सहजपणे नर्म विनोद आणि सहज शैलीमध्ये. आणि तुम्हाला गंमत सांगतो, पत्रकार नॉर्मली कोणी काही बोलला ना त्याला रागव, पण दादा थेटपणे म्हणायचे तू गप्रे. आणि नंतर आम्ही विचारायचं तू दादा असं म्हटलंय. दादा तेव्हा असं म्हणतात पण नंतर दादा एवढं प्रेमही करतात. दादाबद्दल एक शब्द खरा आहे, दादांचा दबदबा होता,
दरारा होता, दहशत नव्हती. बारामती मधल्या माणसांना, मतदारसंघातल्या माणसांना दादा एवढं कोणीच झापत नसेल. इथले काही बारामतीतले लोक आले किंवा परिसरातले लोक आले तर एवढं कोणीच झापत नसेल. तरी लोक म्हणाले दादाने झापलं, तर ते म्हणाले की दादाने झापलं दादासारखं, पण दादा तेवढंच प्रेमही करतो दादासारखं. प्रेम करणारा, खात्री वाटणारा, सर्वसामान्य माणसांना आपला माणूस वाटणारा असा एक नेता आपण गमावला. पण मी म्हटलं, नेता गमावला आपण, अभिवादन केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, सगळं मान्य. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तर पुढे हा वारसा कसा चालवायचा ते पण पाहिजे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ नावाची संस्था, एक लक्षात घ्या, अजित पवार असो किंवा शरद पवार असो, यांनी खूप महत्वाच्या संस्था आपल्या सोबत ठेवल्या. रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, तुम्हाला कल्पना आहे का? येणारा काळ गोरगरिबांनी शिकूच नाही असा काळ असणार आहे. मध्यंतरी नागपूरमध्ये डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम नावाचे एक न्यूरोसर्जन आहेत, त्यांना पद्मश्री मिळाली. त्याचा नागपूरमध्ये जाहीर सत्कार, नागरी सत्कार माझ्या हस्ते होता. त्या कार्यक्रमाला मी गेलो. सुरुवातीला बोलताना डॉक्टर चंद्रशेखर मेश्रामांनी भाषण केलं, 5 मिनिटच बोलले. ते म्हटले, मी आता बौद्ध आहे, पण मी जन्मलो जेव्हा बाबासाहेबांनी काही धर्मांतर केलं नव्हतं, तर मी महार कुटुंबामध्ये जन्मलो. नागपूर जवळच्या एका छोट्या खुर्द बुद्रुक गावामध्ये मी जन्मलो. त्या कालावधीमध्ये एक महार कुटुंबातला गावातला पोरगा हा जागतिक कीर्तीचा न्यूरोसर्जन होण्याची शक्यता होती. आजच्या व्यवस्थेमध्ये सीईटी, जेई, नीट आणि अमुकून तमुकून एंट्रान्स या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य माणसाने शिकूच नाही अशा प्रकारची व्यवस्था केली जाते. अशा वेळी रयत शिक्षण संस्थेसारखी एक संस्था या पद्धतीने टिकवणं, कर्मवीर भाऊरावांचा वारसा या प्रकारे सांभाळणं, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या प्रकारे सर्वसामान्य म्हणजे मी त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शाखा बघतो मुळशी तालुक्यात दुर्गम भागामध्ये, कोळवण फिरवण, कुठे कुठे भोर वेल्ला, जिथे कुठे कुठे जाणं शक्य नाहीये अशा ठिकाणी शाळा सुरू करणं, त्या शाळा चालवणं नीटपणानं, नेमकेपणानं. टापटीप स्वच्छता हा वरवरचा मुद्दा झाला, पण कंटेंट म्हणून सुद्धा हे आपल्या सांभाळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मी म्हटलं की अजित पवारांच्या जाण्यामुळे बहुजन राजकारणात खूप मोठं नुकसान झालं. सर्वसामान्य माणसांच्या राजकारणाचं खूप मोठं नुकसान झालंय. सर्वसामान्य माणसांचा, या माय माऊलींचा विचार कोण करणार आहे? ती म्हणते माझ्या खात्यात एवढे आले. अरे पण तुझ्या पोराच्या खात्यामध्ये काही उरलंय का? पण आठवणांच्या खात्यामध्ये काही उरलंय का? ते पुण्यामध्ये मला एक बाई म्हटली की आता खाता म्हटलं, अरे ती मुळा मोठा संपली, पवना गेली, इंद्रायणी गेली, नद्या गेल्या, करायचं का पुढच्या पिढ्यांनी? सर्वसामान्य माणसांचा विचार करणारं राजकारण उभं राहणं हे जास्त महत्वाचं आहे. मध्यंतरी एक अमेरिकेचा मित्र माझ्याकडे आला आणि आमच्याकडे पुण्यामध्ये नदीपात्रात सभा होता, माहिती आहे ना, नदीपात्रात सभा होता. तर त्याला वाटतं नदीपात्रात सभा आहे, तो अमेरिकेतलाच मित्र आहे, नदीपात्रात. तो आला माझ्याकडे, मला म्हटलं मला ते सभा जरा ऐकायची. आता काही मोठा नेता नव्हता, याला काय एवढी इच्छा होती मला हे कळलं नाही. म्हणजे ठीक आहे, तुझी इच्छा तर चल. तो आला, झालं, मला म्हटलं नदीपात्रात सभा, त्याला वाटत करंती सभा असेल. तुम्हाला नदीपात्रात वेर इज रिव्हर म्हणजे आम्हाला प्रश्न आहे. तर तुकारामाची गाथा आता बुडवली तर ती बुडणारच नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं हे सगळं राजकारण तुम्ही कल्पना करा. महाराष्ट्रामध्ये पूर आला, कशामुळे पूर आला? नदीपात्रातल्या सगळ्या 17 नदीपात्र. अहो पुण्यामध्ये पहिला पाऊस पडला, एक अवकाळी पाऊस झाला, पुणे पाण्यात गेलं आणि ते केंद्रीय मंत्री घेऊन गेले पुण्यामध्ये आणि म्हटले लवकरच पुणेकरांना उठणारी बस. आम्ही फुटणारी बस बघितली. हे मॉडेल कशाचं? आणि म्हणून मी असं म्हटलं की लक्षात घ्या, एक अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात आपली पिढी सगळ्यात वाईट पिढी आहे आणि आपण उद्याच्या पिढ्यांचं पाकिट मारतो आहोत. उद्याच्या पिढ्यांकरता जे राखून ठेवलंय ते आपण मारतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की समारोप करताना मला हे वाटतं की हा वारसा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. अजितदादांना अभिवादन करताना, त्यांना आठवताना अजितदादांचं राजकारण नक्की कुठल्या प्रकारचं होतं आणि ते राजकारण जिवंत राहायला पाहिजे. ते जिवंत राहण्यासाठी सर्वसामान्य माणसांनी पुढाकार घेतला पाहिजे. जातीच्या पलीकडचं, धर्माच्या पलीकडचं, भेदांच्या पलीकडचं सर्वसामान्य माणसाच्या विकासच. अरे देशाची तुम्ही कल्पना करा, संविधान अर्पण कोणाला केलंय? सर्वसामान्य माणसांना. गायगुडे साहेब तुम्ही पुस्तक लिहिलंय, कोणाला अर्पण केलं पुस्तक? आई वडिलांना. आमच्या एका मित्रांना बायकोला पुस्तक अर्पण केलं. तर हसण्याचं काय त्याच्यात? पण वाक्य फार भारी होतं. माझ्या प्रिय पत्नीला हे पुस्तक सप्रे. खालचं वाक्य होतं, जी नसती तर हे पुस्तक 4 वर्षांपूर्वीच आलं असतं. संविधान लिहून पूर्ण झालं, संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. काही लोक म्हटले यांना अर्पण करू, त्यांना अर्पण करू.
कोणाच्याही चरणी आम्ही आमचं संविधान अर्पण करणार नाही. म्हणून भारताचं संविधान हे एकमेव संविधान आहे जगातलं जे असं म्हणतं आम्ही भारताचे लोक आम्हीच आमच्या प्रती हे संविधान अर्पण करतो. हा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असणं फार महत्वाचं आहे. मध्यंतरी मी लंडनला गेलो होतो. मला वाटतं मी पण बऱ्याच देशाला जातो का कोणीतरी जाहीर करावी का आहे ना. अच्छा, लंडन मध्ये मी गेलो आणि तिथे गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये गेलो. सँडविच वगैरे तिथे कसं असतं मील डील असं असतं म्हणजे सँडविच प्लस पेप्सी इतकी किंमत. तुम्ही लंडन मध्ये होता बहुतेक बरोबर ना. ते अगदी हो म्हटलं मला वाटलं बरोबर आहे ना. आणि ते तर माझ्या स्थितीत बागेत पोलीस ऑफिसर आला एकदम. त्याने पण तो रांगेत उभा राहिला, सँडविच घेतलं, कोल्ड्रिंक घेतलं, ऑनलाईन पैसे दिले आणि तिथे उभा राहिला खात उभा. त्याला मी म्हटलं आम्हाला सवय आहे ना की काय करता तुम्ही पोलीस अधिकारी वाटता. हो पोलीस अधिकारीच आहे. तर माझ्या लक्षात आलं की तो आपल्याकडे एसपी वगैरे असतात ना IPS तसा पोलीस अधिकारी होता तिथला. मग तू एसपी असून रांगेत उभा राहतो. आमच्याकडे PI पण रांगेत उभा राहतो. मला पैसे देत नाही. आणि PI पैसे दिले तर हॉटेलवाल्याला वाटतं आपण काहीतरी चूक केली. तो म्हणला PIS काय इथं PM सुद्धा रांगेत उभा राहतो. हा देश कॉमन मॅनचा आहे. मी नेहमी सांगत असतो की हा देश कुठल्याही नरेंद्र मोदींचा नाही. हा देश कुठल्याही राहुल गांधींचा नाही. हा देश कुठल्याही देवेंद्र फडणवीसांचा नाही. हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही. हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही. हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही. हा देश तुमचा आणि माझा आहे. आणि म्हणून आपला नेता आपल्यात उगवलेला मातीत उगवलेला नेता की त्याला कळतं काय आहे. तो प्रॉब्लेम काय होतो माहिती का लोकांना माहितीच नसतं. मी लोकमतला जेव्हा संपादक झालो पहिल्यांदा तर एशियन एज मध्ये एक संपादक होत्या बाई सहसंपादक. त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला बरं का. त्या अनायच्या होत्या. आबा फार गंमत म्हणा. तर त्यांना म्हटलं तुम्ही काय करता. तर मी मंत्रालयामध्ये महसूल विभाग सांभाळते. म्हटलं हो का. म्हटलं मॅडम साध्या 7-12 मध्ये खूप बातम्या असतात. साध्या 8 मध्ये खूप बातम्या म्हणजे होते 7-12 असे होते 7-12 आले. जर नेत्याने पत्रकार आले तर करायचं काय. आणि म्हणून मी असं म्हटलं की ज्यांना सगळं नीटपणे माहिती आहे हा देश नीट राज्य माहिती आहे सिस्टीम माहिती आहे व्यवस्था माहिती आहे अशा माणसांच्या हातात ज्याचे हेतू स्वच्छ आहे असे अजित पवार होते. आणि म्हणून अजित पवारांना आठवणं हे पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा पुढे नेण्यासाठीचं अत्यंत महत्वाचं आवश्यक पाऊल आहे. आणि पुन्हा मी म्हटलं ना फक्त मला आता एक गंमत आठवली तुमच्याशी बोलता बोलता जातीचा जो मुद्दा आहे. मध्ये माझं आयडिया ऑफ इंडिया विषयावर भाषण होतं एका कॉलेजमध्ये. आणि एक मुद्दा तुम्हाला सांगतोय तुमच्याही नकळत तुमची मुलं ती जातीयवादी होत चालली आहे धर्मांध होत चालले. तुम्हाला कल्पनाच नाही पण त्यांच्या मनात काहीतरी कुणीतरी पेरत आहे. मी त्या कार्यक्रमाला गेलो. माझं भाषण सुरू होतं. मी त्या भाषणामध्ये असं म्हटलं म्हणजे 1928 पर्यंत इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता. जेव्हा महिलांनी मताच्या अधिकारासाठी आंदोलन केलं तर त्यांना जिवंत जाळलं गेलं रणगाडी घातले गेले. तेव्हा 1936 मध्ये एक लंडनमध्ये महिलांचा मोर्चा निघाला. त्या महिलांनी हातामध्ये पोस्टर घेतलेलं होतं. नगराध्यक्ष ऐका हातामध्ये पोस्टर घेतलं होतं. त्या पोस्टर मध्ये असं म्हटलं होतं आणि पोस्टर कोणाचं होतं अहिल्यादेवी होळकरांचं. तर असं म्हटलं होतं 200 वर्षांपूर्वी अहिल्यादेवी होळकर नावाची महिला भारतासारख्या प्रगत देशामध्ये राज्यकारभार करते आणि 200 वर्षांनंतर आम्हाला इथे मताचा अधिकार मिळत नाही. पुढे मी त्या सगळ्या कॉलेजमधल्या पोरांशी बोलता बोलता म्हटलं तुम्ही बाहुबली सिनेमा बघितलाय. त्याने बघितलाय. म्हटलं बाहुबलीच्या दिग्दर्शकांनी जर अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी बाहुबलीवर सिनेमा काढला नसता. अहिल्यादेवी होळकरांवर सिनेमा काढला असता. बाहुबलीची देवसेना नवरा मेला तर मुलगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्ष वाट बघत नसते. आमची देवसेना अहिल्यादेवी नवरा मेला मुलगा मेला सासरा मेला कुणाची वाट बघत नाही. 30 वर्ष घोड्यावर मान ठेवते आणि राज्यकारभार करते. माझं भाषण झालं. 12वी FIचा एक पोरगा होता तर मला मिठी मारली जोरात मिठी मारली. पण हल्ली कोणी मिठी मारली की भीती वाटते. त्याला सांगावं वाटतं की बाबा वाटल्यास इंग्लिश बोलू नको पण मिठी मारू नको. मिठी मारल्यानंतर पण ठीक मी बघतो माझा खांदा ओला तो रडतोय. अरे बाळा का तू रडतोस का म्हटलं काय झालं. सर कॉलेजमध्ये खूप वक्ते आहे आतापर्यंत खूप वक्ते आहे पण पहिल्यांदा धनगर वक्ता आला. सिरियसली फेसबुकवर लिहिलंय
मला पहिल्यांदा 2 मिनिटं कळलंच नाही. म्हणजे तुला काय वाटतं मी डेंजर असेल, म्हणजे मी असायला माझी हरकत काहीच नाही. तुला काय वाटतं सर, तुला आईला बोलताना होतं. तुम्हाला सांगतो मला आपलं असल्याशिवाय कोणी एवढं पोट टेस्ट या मुला मुलींपर्यंत लक्षात घ्या, या मुला मुलींपर्यंत भारताची कल्पना नीटपणे पोहोचवली पाहिजे. हे तुमचं आव्हान आहे, तुमच्या पुढचं आव्हान आहे. तर ते केलं नाही, येणारा काळ फार कठीण असणार आहे. तुम्ही सगळं कराल, सगळं बांधाल, सगळं कराल, पण उद्या त्या धार्मिक उन्मादामध्ये या पोरांचं ते बरं वाईट झालं तर करायचं काय? उद्या या मुलांना आज पुण्याची अवस्था अशी तुम्ही कल्पना करा, आपण महाबळेश्वर जवळ आहोत, ते पटतं का? एवढं गरम होतं कधी झालं होतं? पुण्याची संध्याकाळ एवढी भयंकर कधीच नव्हती. ते का घडतंय? तुम्हाला आत्ता विचार करावा लागणार आहे, उद्याच्या पिढ्यांसाठी, उद्याच्या पिढ्यांना सजग करावं लागणार आहे, सावध करावं लागणार आहे. आणि त्यांना हे सांगावं लागेल, तुला हवं ते कर, तुला आवडतं ते कर. आपल्याकडे काय झालं माहिती आहे का? माझी इच्छा आहे तू डॉक्टर हो, माझं स्वप्न होतं, पण मला जमलं नाही. अरे तुझा प्रॉब्लेम आहे. मुलांना हवं ते करू दे ना. 8वीतली मुलगी IITची एंट्रन्सची तयारी करते, IITची. अरे आम्ही 8वी मध्ये असताना आम्हाला म्हणजे तेव्हा कुठे फुल पॅन्ट घालायला शिकलो आम्ही, त्याची घालायची गरज नव्हती. आणि घरी कुणी आलं, संजू कविता म्हणून हे 4 आले तर ती भाषण म्हणून टाक. तेवढ्यासाठी संजू 15 ऑगस्टची भाषण 26 जानेवारी पर्यंत पाठ ठेवायचा. आवा कुणी आलं की भाषण केलं की हे 4 आणे म्हणजे. आणि कोणा बाळा तो मोठेपणी कोण होणार? तुम्हाला मी सोशल मीडियावर विनोद वाचला, बाळा तो मोठेपणी कोण होणार असे का पोराला विचारतो. तो म्हणतो काही होईल मोठेपणी, पण अशा मूर्खासारखे प्रश्न विचारणार नाही. तुम्ही एवढे मोठे झाला, अजून तुमचं काय झालं नाही, तर माझं काय होणार? त्याला हवं ते करू द्या ना, त्याला विचार करू द्या. एक लक्षात घ्या, तुमची मुलं की कलेक्टर, डॉक्टर, कंडक्टर काय व्हायचे ते होऊ द्या, पण माणूस झाली पाहिजे. त्याला कळायला पाहिजे की सावित्रीबाई फुलेंनी इथपर्यंत कसं आणलं मला. त्याला कळायला पाहिजे महात्मा छत्रपती शिवाजी महाराज नावाचं बुलंद मानून नेता लक्षात आलं पाहिजे की काय होतं हे सगळं. शाहू महाराजांनी काय केलं, हा सगळा वारसा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. माणूस झाले पाहिजे, भारतीय झाले पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं आनंदी झाले पाहिजे. तर हवं ते करू. मध्यंतरी आमच्या 10वीची परीक्षा सुरू होती. काय मध्ये बोलतात, काय तुम्हाला अर्थ नाही ना. 10वीची मुलं, 10वीची परीक्षा सुरू होती. ती परीक्षा सुरू असताना आमचा रिपोर्टर आला. तर म्हटलं सर 10वीची परीक्षा सुरू आहे, तर काही सेलिब्रिटी लोकांना विचारू का की 10वीचा अभ्यास कसा करावा? तर विचार. त्याने फोन केला नागराज मंजुळेला. नागराज मला सांगितलं असतं, पण मी 10वीला नापास झालो. तो फोन माझ्या समोरच लावला. तर म्हटलं मी त्याला बोलतो, म्हणजे नागराज तू 10वीला नापास झाला? हो सर, 6 विषयात नापास झाला. पण नागराज तू 6 विषयात कसा नापास झाला? म्हटलं सर तेवढेच विषय होते. ते झाला नागराज मंजुळे. त्याला जे हवं ते करू द्या. मी तुम्हाला विषयांतर करू एक मुद्दाम सांगतोच, कारण ते तुम्हाला कळणं फार आवश्यक आहे. मला तरुण पिढीची चिंता अजिबात नाही, तुमची चिंता आहे. जन झेडचा काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही त्यांचे आईबाप आहात, हा मोठा प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या, पंडित नेहरूंनी इंदिरा गांधींना पत्र लिहिली तेव्हा इंदिरा गांधी 14 वर्षांच्या होत्या. ग्लिम्सेस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री हे जे पुस्तक आहे, ते पुस्तक म्हणजे इंदिरा गांधींना नेहरूने लिहिलेले पत्र आहे. तुमच्या पण घरामध्ये इंदिरा आहे, तुम्ही नेहरू नाही आहात, हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला मुद्दाम सांगतो, मी मागे उल्लेख केला माझ्या BSc ऍग्रिकल्चरचा. मी फार स्कॉलर विद्यार्थी होतो पूर्वीपासून. मी 10वीला बोर्डात आलो, 11वी 12वीला सायकोलॉजीला राज्यात पहिला आलो. बरोबर आहे का नाही? तुम्ही सांगत नाही ना, ते म्हणते थापा मारू नको. BSc ऍग्री झालं. BSc ऍग्री करताना माझ्या लक्षात आलं की हे काय आपल्याला आवडत नाही. बरोबर ना? हे काय आवडत नाही, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. काय करायचं? तर मला प्रश्न पडला काय करायचं. कारण ऍग्रिकल्चर ऑफिसर वगैरे होणं काही मला शक्य नव्हतं. आमचे लोक MPSC UPSC वगैरे करतात, IAS वगैरे होतात. पण मला IAS वगैरे होणं गरज नाही. आपण मंत्र्यांपुढे जाऊन येस सर वगैरे आपण मंत्र्यांना विचारणार की तुम्ही गुवाहाटीला का गेला होता? ते आपलं काही काम नाही. आपल्याला काय करायचं? मी नेहमी सांगतो की जर मी समजा कलेक्टर झालो असतो तर मी वाईट कलेक्टर झालो असतो. मी ऍग्रिकल्चरचा प्राध्यापक झालो असतो तर एक वाईट प्राध्यापक झालो असतो. पण जर मी ते झालो असतो तर महाराष्ट्रानं एक चांगला संपादक गमावला असता. तुमच्या घरामध्ये पण अशी मुलं आहेत, त्यांना हवं ते करू द्या, त्यांना जे करायचं ते करू द्या.
आणि ते करणं फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं की उद्याचा भारत हा या मुलांच्या डोळ्यामध्ये आहे. त्याची स्वप्न सांभाळली पाहिजे, म्हणजे स्वप्न सांभाळताना त्याच्याशी संवाद केला पाहिजे, बोललं पाहिजे, त्याचे मित्र झालं पाहिजे आणि दांभिकपणा न करता खरोखरच जातीपाती धर्म एक लक्षात घ्या, मुलं ते करत नाहीत जे तुम्ही सांगता, मुलं ते करतात जे तुम्ही करता. आपण काय करतो आहोत हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. बाळा खरे बोलावे, बाळ बघतं आई किती खोटे बोलते, बाळा अमुक वागावे, बाळ बघतं बाप काय करतो. आपल्याला काय करायचं आहे हे नीटपणे सांगितलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलं उद्याचा महाराष्ट्र ज्या लोकांसाठी त्यांच्यासाठी काम करत राहणं, त्यांना बोलत राहणं, त्यांना सांगत राहणं ते अत्यंत महत्वाचं आहे. येणारा महाराष्ट्र हा खूप चांगला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जनजेट आपली जी आहे ना अत्यंत बुद्धिमान, त्याकडे सगळी माध्यम आहे. आणि काय माहितीये का की माध्यम खूप महत्वाचे आहे, पण कुठलेच माध्यम विचार करायला शिकवत नाही. विचार तुम्हालाच करावा लागतो. पण जुन्या पिढीला माध्यमांचं काही कळत नाही. नव्या पिढीला बघा, पूर्वी कसं होतं, आपण लहान असताना आपल्याला वाटायचं आपल्याला काहीच येत नाही, आईला सगळं येतं, आपल्याला काहीच येत नाही, वडिलांना सगळं येतं. आता पोरांना वाटतं आपल्याला सगळं येतं, यांना काहीच येत नाही. माध्यम त्यांच्या हातामध्ये आहे, पण त्याच वेळी त्यांना विचार पण द्यावा लागेल त्या माध्यमासोबत. कारण माध्यम तेवढंच महत्वाचं. मी तुम्हाला फक्त एक गंमत सांगतो. माझ्या वडिलांनी आम्ही इथं बसलो होतो, जेवायला बसलो होतो सगळे, आणि माझे भाऊ बहीण मी आणि आम्ही सगळे कुटुंबीय. वडिलांना फोन आला, वडिलांकडे छोटा फोन, फोन आला की वडिलांनी उचलला. जे जुन्या पिढीचा प्रॉब्लेम काय की फोन साठी रांगेत उभे राहिलेत ना, आला फोन की घेतला फोन लगेच. 15 मिनिटं आम्ही जेवण ताटावर बसलो होतो. आई म्हटली अहो चला पुढे ताटावर बसते, लवकर संपवा. 15 मिनिटांनी आप्पांचा फोन संपला. आप्पा वरचे 45 आप्पांचा फोन संपला, बसले. पण आप्पा मी काल सगळे बसलो, आम्हाला जायचं नाही, महत्वाचा फोन होता. कुठला फोन होता? म्हणजे कंपनीचा फोन होता. ती मुलगी विचारत होती तुम्हाला कर्ज पाहिजे. 15 मिनिटं एवढी काळजीने विचारते ती विचार. मी तुला सांगितलं की मला निवृत्ती वेतन मिळतं, माझा एक मुलगा डॉक्टर आहे, एक मुलगा संपादक आहे, एक मुलगी शिक्षण संचालक आहे. ती पोरगी भारी, ती म्हणजे माझा बायोडेटा पाठवते, मला नोकरी द्या. मुद्दा असं की जुन्या पिढीकडे माध्यम कसं वापरावं याची जाण नाही, नव्या पिढीकडे ते आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे कुठलंच माध्यम विचार करायला शिकवत नाही. आणि म्हणून हे सांगावं लागेल, शेवटचा मुद्दा, तुमच्या मुलामुलींना स्त्री पुरुष याच्याकडे माणूस म्हणून बघायला शिकवा. मुलींवर काम करा, पण प्रामुख्याने मुलग्यांवर काम करा. कुठल्याही मुलग्यानं एक लक्षात घ्या, संजय आवटे आले, मला कोणी विचारलं का सर भाषण करा, संजीवनी आवटे आले, मिस्टर काय करतात, तुला काय करायचं, मुलं काय, तुला काय करायचं, ही सवय लागलेली आपल्याला. त्याच्या पलीकडे माणूस करणं हे अत्यंत महत्वाचं. आणि म्हणून मी असं वाटतं की पुरोगामी महाराष्ट्र दुसरं काहीच नाही, माणसाला माणूस मानणारा महाराष्ट्र हा आपल्याला घडवायचा असेल तर हे केलं पाहिजे. आणि करण्याची क्षमता अजितदादांकडे होती. एक मात्र मला नेहमी वाटतं समारोप करताना, अजितदादा गेल्यानंतर मी इतकं बोलतोय, अजितदादा असताना मी खूप वेळा त्यांना भेटलो, बोललो, पण सगळ्या धावपळीमध्ये अजितदादांना हे सांगायचं राहूनच गेलं की दादा तुम्ही मला फार आवडता. ते सांगायचं राहून खूप टीका केली, मला खूप सर आहे, खूप टीका केली, खूप बोललो. जेव्हा त्यांनी पक्ष हे सोडून गेले तेव्हा भरपूर टीका केली, सगळं केलं. पण हे सगळं जरी असलं तर दादा यार आय लव्ह यू, मला तुम्ही आवडता हे सांगायचं मात्र राहून गेला. आणि दादाने कायमच सकाळी उठवलं, शपथविधीच्या वेळी सकाळी एकदम झोपेतनं उठवलं. आणि अजित दादा उपमुख्यमंत्री अशा सकाळी मला फोन आला माझ्या वृत्त संपादकाचा, आणि तो म्हटलं सर बारामतीला कोणाला पाठव. मला काहीच माहिती नव्हतं, कशाला कोणाला पाठवायचं, काय कशाला बारामती. मला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी म्हटलं बारामतीमध्ये आपला रिपोर्टर आहे, काय वेगळ्या कोणाला पाठवायची गरज नाही. ते सर अजित दादा गेले, मला काय वाटलं बारामतीत गेले, तुम्ही नेहमी जातात बारामतीमध्ये, तर काय सर अजित दादा गेलेही. आणि त्यानंतर मी जे सुन्न झालो ते या क्षणापर्यंत मी सुन्न आहे. आजही मला असं वाटतं की दादा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, तुम्ही हवे होता महाराष्ट्राला, की महाराष्ट्राचे एवढे महत्वाचे बुलंद राजकारणी होता हे सांगायचं राहून घ्या. खरं तर